एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनदर यूट्यूब व्हिडिओ. काल मी आणि विजय इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये जाऊन आलो. आम्हाला इलेक्ट्रिशियनवाल्या दादांनी सगळं सांगितलं होतं की काय काय आणायचं काय काय नाही. त्या लिस्टनुसार आम्ही सगळं घेऊन आलो. तर आजपासून आमच्या घरी लाईटीचं काम चालू होणार आहे. लाईटीचं काम झालं की लगेच आम्ही पेंटिंगच्या कामाला लागणार आहे. म्हणजे पटपट गोष्टी होतील. लाईटिंगचं काम आधी ह्याच्यासाठी, कारण की काही ठिकाणी जिथं नवीन कनेक्शन वगैरे करायचे आहेत तिथं भिंत वगैरे फोडावी लागते. त्याच्यामुळे पेंटिंगच्या कामाच्या आधी हे करून घ्यावं लागतं, कारण ते पुट्टीने परत भरायला लागतं. मी आता आलो आहे जुन्या फ्लॅटला आमच्या. इथं आम्हाला जे मिरर आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे, कारण की आज इलेक्ट्रिशियनवाला येतो आहे. आणि तुम्ही आता या फ्लॅटचा अवतार बघा. 2 महिने झाला आम्ही इथं राहत नाही आहे. सगळा पसारा तसाच आहे. हा सोफा घेऊन जाणार आहे. हा 3 सीटरच सोफा आहे, म्हणून अजून थोडासा ह्या साईडला तिकडच्या फ्लॅटला लावण्यासाठी आम्ही काउच किंवा काहीतरी शोधतो आहे. हा मिरर घेऊन जायचा आहे. ह्या मिररच्या वरती इथे एक लाईट येणार आहे, म्हणून ह्या मिररचं आत्ता मेजरमेंट घ्यायला आलो आहे, कारण अजून कलरचं काम बाकी आहे. हेच आम्ही काय आहे टी व्ही युनिट. टी व्ही युनिट पण आम्ही हेच घेऊन जाणार आहे. आणि वरचं पण हे सेम असणार आहे. हे चेंज नाही करणार, कारण हे आवडलं आहे मला. हे सगळं काढलेलं आहे. आता आम्ही ह्याचं मेजरमेंट घेतो. 5 फूट 3 इंच. सोफा 7 फूट 5 फूट 3 इंच. आता ह्या मिररचं हे घेऊयात. पाच फूट आहे. आरसा 5 फुटाचा आहे. 5 फूट 5 आहे, बरोबर आहे. कुठे 5? हे काय इथं खाली 5 आहेत ना, बरोबर 5 फूट आहे. 5 बाय 2चा आरसा. भरपूर मोठा आरसा आहे. त्या मिररची पाणी मागलेली नाही ना लाईट. ते 5 फूट खाली 5 फूट मोजतो, त्या हिशोबाने ती लाईट येतो. येथून तरी खाली घ्यावं लागेल. नाही तर मग इथनं घ्यावं लागेल. इथनं आहे ना, अशी हेलपट्टी मारली तरी चालेल. इथं चालत का इथूनच बॅक पलीकडे? हां चालेल. म्हणजे पलीकडच्या जागेला बोर्ड इथं काय चालणार नाही. बेड कुठपर्यंत येणार आहे? बेड बघा इथपर्यंत येणार आहे आपल्याला. किंग साईज बेड आहे आपला. त्याच्या मागं कुशन येणार आहे बेडच्या मागं. मग ते हाईट बरोबर इथपर्यंत जाते, भरपूर वर जाते बोर्डची का? तिथून इथे टाकावं लागेल फॅनपर्यंत. आणि फॅनपासून परत खाली खाचून तिकडे जावं. 6.5. 6 बाय 6.5 का 6.5 बाय 6.5? परत ओके ठीक आहे. मग ते इलेक्ट्रिशियनचं मी ते पॉईंट घेतोय तिथं, म्हणून विचारतो. बसवणार आणि त्याच्या खाली बॉक्स बसवा. भले बॉक्स बसवलं ती जागा नाही, ही झाकून जाईल, ती डिझाईन व्यवस्थित राहील. आणि हा असंच एक कप्पा ह्या साईडला फर्निचरचा, तो बॉक्स बसवला आणि तोच एक कप्पा घ्यायचा ह्या साईडला, जेणेकरून तुम्हाला ब्रश वगैरे काय टाकतो. ती साईड मोकळे राहतो, तिकडे काय करू. तो कडप्पा आहे ना, एंड स्टार्ट टू एंड इथपर्यंत घेऊन टाक. इथपर्यंत मग तेच म्हणतो मग मी तेच म्हणलं तुम्हाला. कडप्पा आहे ना, म्हणजे तुला बेसिन पण राहील आणि ते कडप्पा पण राहील. ते बॉक्स बसवलं ना, बेसिन आपण सेंटरला घेणार ना, पण हा बेसिन शिफ्ट करून आपण सेंटरला घेणार ना. आता नाही, तो पॉईंट काढला त्यांनी. मग नंतर त्यांना पर पाईप खोडून तोडफोड करून कट करून पलीकडे घ्यावं लागेल. बेसिनच राहणार, तो बेसिनचाच पॉईंट नाही चेंज होणार. फक्त कडप्पा येऊ शकतो ना. बेसिंग राहायचं असलं तर हे पण राहू द्या, याला काय अडचण नाही. याच्या खाली कडप्पा पण बसवता येईल काढून, काय अडचण नाही. खर्च करायचा असलं, वाचवत असलं तर पण होऊ शकतो. हेच बेसिन आणि कडप्पा वेगळा राहणार. पण ते कडप्पा आणि ते ठीक आहे, ते पण आहे. कडप्पा इथपर्यंत जरी आणला ना, त्याच्या खाली तुम्ही बॉक्स करता फर्निचरचा, तोच बॉक्स फक्त वरती उचलायचा एवढ्या लेवलला, हाईटला. एवढ्या हाईटला उचल. हा चालेल. बेसिनला त्यांनी मी म्हणलं आतूनच काढलं डायरेक्टली खालून. ही जी वायर आहे ना, ही फक्त आपल्याला वाटलं तर सरकवता येते, काय सरकवता येईल, काय अडचण नाही. म्हणजे बेसिन येऊ शकतो मिडलला. आउटलेट पण घेता येते. पण तुझ्या मध्ये बेसिन जर मिडलला घ्यायचं ना, माझा काय म्हणणं आहे, बेसिन मलाच खेटून राहू दे. एवढं कडक पाहिजे शिल्लक राहू दे जागा. या वॉलला आम्ही मिरर लावणार आहे, आणि मिररच्यासाठी आम्ही ती वरती मिरर लाईट लावली आहे. एकच कनेक्शन होतं आणि त्यांनी त्याच्यातूनच घेतलं आहे त्या दादांनी. किचनमध्ये पण आम्ही एक सरफेस लाईट आणि 2 हँगिंग लाईट्स लावलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती खोदाखोदीची कामं आहेत. फ्रीजच्या मागे पण आम्ही अजून बटन्स लावलेले आहेत, आणि इथं पण प्रोफाईल पट्टी लावलेली आहे किचनच्या खाली. बाथरूमच्या इथे पण आम्ही आतून एक कनेक्शन घेतलं आहे, कारण बेडरूमला ह्या साईडला जिथं बेड येणार आहे तिथं कनेक्शन नव्हतं. इथे स्टडी टेबलच्या इथे पण एक कनेक्शन काढलं आहे, आणि वरती AC साठी पण कनेक्शन काढलं आहे.
2 फॅन आम्ही आणले होते ह्याच्यासाठी आणि 2 फॅन मनूच्यासाठी होते. तर एक आम्ही बेडरूममध्ये बसवला आहे आणि जो रिमोटवाला फॅन आहे तो आम्ही हॉलमध्ये बसवलेला आहे. म्हणजे आरसा वॉर्डरोबला प्रोफाईल लाईट लावली आहे, सरफेस लाईट लावली आहे. ह्याच्यामध्ये 3 in 1 आहे, कलर चेंज होतो याचा. सेम अशीच लाईट इथं पण लावली आहे, इथं पण सरफेस लाईटच आहे. फायनली इलेक्ट्रिकचं सगळं काम झालंय. घरामध्ये लाईटी लावलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये पेंटिंगचं काम चालू आहे. मेन मटेरियल जे होतं ते 22 टाईपचं मटेरियल आम्हाला आणायला सांगितलं होतं त्यांनी. प्रोफाईल पट्टी होती, त्याच्यामध्ये 10 AMPH ड्राईव्ह होता, 240 LED स्ट्रिप होती, 3 वॅटचा कॉब होता, मिरर लाईट होते, 15 वॅटचे SF लाईट होती, 8 MS बॉक्स होता, 3M SF बॉक्स होता, 3M प्लेट होतं, 1 MM वायर, 1.5 MM चं होतं. त्याच्यानंतर पण अजून बरेचसे बिल आहेत. जे मेन आयटम होते ते आम्ही बुधवार पेठेमधूनच आणले होते. आता दादाला आपण ठरवलं होतं 4,500 मध्ये, पण आम्ही नंतर नंतर वेगवेगळे पॉइंट्स काढले. आणि इलेक्ट्रिशियन वाल्यांचं कसं असतं, जसं जेवढे तुमचे पॉइंट्स असतात, जेवढं काम असतं त्याच्यानुसार त्यांचे चार्जेस वाढत जातात. 1 BHKच्या फ्लॅटसाठी जेव्हा इलेक्ट्रॉनिकचं आपण काम करतो, घरामध्ये लाईट्सचं काम करतो, तर ओव्हरऑल किती खर्च येतो स्टार्टिंगला. तर जसं मी म्हटले की मगाशी तुम्हाला लिस्ट सांगितली की काय काय आपण आपण आणलं. तर त्याच्यामध्ये ते बिल झालं टोटल ओव्हरऑल, कारण आधीमध्ये पण सामान आणलं होतं, ₹7,106. इलेक्ट्रॉनिक्सवाल्या दादाला आपण 4,500 मध्ये फिक्स केलं होतं. पण त्याच्यानंतर अजून आपण काही पॉइंट्स ॲड केले. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून ॲड झाले आणि त्याचा टोटल बिल झाला ₹5,900. ठीक आहे. म्हणजे 7,106 प्लस 5,900 त्या दादाचे. आणि नंतर आपण फॅन आणले होते. प्लस त्या फॅन्सचा खर्च आहे 6,200. आपले टोटल गेले लाईटीच्या कामासाठी ₹19,206. ओके. तर ओव्हरऑल 1 BHKच्या फ्लॅटसाठी आपण जे पण काम करतोय, तर अंदाजे तरी खर्च 20,000 पर्यंत जातोय असं म्हणू शकतो. आता आपण फर्निचर करून घेतो. फर्निचर बरोबर लाइटिंग पण खूप मॅटर करतं. आणि फ्लॅटमध्ये जर नॅचरल लाईट कमी असेल तर लाइटिंग मस्ट आहे. तर तुम्हाला आपण घराच्यासाठी लाईट्स घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्कीच बुधवार पेठ मार्केटला व्हिजिट करा. कारण खूप डिफरन्स आहे मोठा. आणि आधीच 2-3 इलेक्ट्रिशियनला भेटा, की काय-काय प्राइस आहे, काय-काय रेंज आहे. कारण प्रत्येकाची प्राइस वेगळी असते. BHKच्या फ्लॅटसाठी टोटल विथ मटेरियल, लाईट्स, फॅन सगळं मिळून खर्च आलेला आहे 19,206. मला तर वाटतंय हा खर्च खूप जास्त आहे. पण ठीक आहे, हे सगळं होत राहतं. जेव्हा नवीन-नवीन आपण घर बांधतो, तेव्हा हा खर्च सुरुवातीला करायलाच लागतो. आणि सुरुवातीला केलेलंच बेटर असतं. कारण नंतर मग टाईम नाही मिळत किंवा मग नंतर ते करणं पण होत नाही. त्याच्यामुळे हे सगळं आधीच केलेलं कधी पण बेटर आहे. माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग.